नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा अजून सुद्धा फरार आहे आणि त्याच्याबद्दलची आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याच्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. तर ती माहिती आता तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नमस्कार, मी रणजित. मंडळी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला एक महत्वाचा आरोपी ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरावे उपलब्ध आहेत, त्याच्याकडे असे काही पुरावे आहेत की जे पुरावे समोर आलेले नाहीत या सगळ्या प्रकरणामध्ये. ते पुरावे कृष्णा आंधळेकडे आहेत आणि तो लवकरात लवकर सापडायला पाहिजे अशा प्रकारचं स्टेटमेंट धनंजय देशमुख यांनी दिलेलं होतं. परंतु कृष्णा आंधळे कुठेही पोलिसांना ना तपास यंत्रणाला ना कोणालाही सापडत नाही. मग तो SIT असो किंवा CID असो, कोणीही असो, कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीचा कोणालाही शोध लागत नाही आहे. परंतु याच्यामध्ये कृष्णा आंधळेविषयी बरेच अंदाज लावले जात आहेत, बऱ्याच ठिकाणाहून बोललं जाते. कृष्णा आंधळे तृप्ती देसाई ज्या समाजसेविका म्हणून काम करतात, त्या समाजसेविकांनी म्हणजे तृप्ती देसाईंनी असं सांगितलेलं आहे की कृष्णा आंधळे हा बॉर्डरवर, राज्याच्या बॉर्डरवर तृतीयपंथी बनून फिरत आहे, तृतीयपंथी बनून हा जीवन जगत आहे. अशा प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न हा तृप्ती देसाई यांच्याकडून झालेला आहे. परंतु कृष्णा आंधळे नेमका कुठे? कृष्णा आंधळे जरी राज्याच्या बाउंड्रीवर आहे असं म्हटलं गेलेलं आहे, तरी सुद्धा तो सापडत नाही. पोलिस हे त्याचा शोध घेत आहेत. अगदी कंटिन्यू जिथून काय माहिती मिळत पोलिसांची पथकं रवाना आहेत, रेडी आहेत सगळं. परंतु त्याची माहिती एकटी फक्त पोलिसांना मिळावी, त्यानंतर पोलिस बराबर तिथे जाऊन त्याला धरणार आहेत. परंतु जर हा राज्याच्या बाउंड्रीवर किंवा त्या ठिकाणी जर अशा प्रकारे जर बनवून हिंडत असेल तर नक्कीच तो समोर येणार. कारण हे एवढं काय सोपं होणार आहे का? भर रस्त्यात चालताय, भर रस्त्यामध्ये अशा प्रकारचं जर ड्रेस चेंज करताय किंवा कुठं काय करताय, भर रस्त्यात नाही साईडला जरी केलं तुम्ही तरी ते कवा ना कवा उघडत पडतच आहे ना. त्याच्यामुळे कृष्णा आंधळे जरी बॉर्डरवर म्हटला गेला किंवा कुठेही म्हटला गेला, परंतु तो बॉर्डरवर न फिरता तो अशा ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी कोणी जात नसेल, तिथं जास्त लोकांचा वावर नसेल आणि त्याला कोणीतरी डबा पुरवणार, जेवण पुरवणार, अशा ठिकाणी कृष्णा आंधळे हा लपला असू शकतो. नाहीतर मग याच्यामध्ये दुसरी शंका लोकांनी उपलब्ध केलेली आहे. लोकांनी असं सांगण्यात आलेले आहे, संदीप क्षीरसागर सुद्धा काही दिवसापूर्वी असे म्हटले होते की कृष्णा आंधळेचा खून झाला असू शकतो, कृष्णा आंधळे जिवंतच नसू शकतो. त्याचं कारण म्हणजे कृष्णा आंधळे हा तपास यंत्रणाला सापडत नाही, ना CID ला सापडत आहे, ना पोलिसांना सापडत आहे. मग कोणालाही तो सापडत नसल्या कारणामुळे तो जिवंतच नाही, अशा प्रकारे सुद्धा माहिती देण्यात आलेली होती, बोलण्यात आलेलं होतं. परंतु याच्यामध्ये विचार करण्याचे ठिकाण म्हणजे राज्यातली बाउंड्री, आणि त्या बाउंड्रीवर जर असा फिरू शकतो का, उघड्यावर तो इतकं धाडस करू शकतो का अशा प्रकरणामध्ये, हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण तो उघड्यावर सध्या हिंडतच नसेल आणि तो एक जो नाशिक मधून CCTV आला होता, त्या CCTV मध्ये गाडीवर फिरताना तो दिसत होता, एक संशयित म्हणून. परंतु त्याचं धाडस होऊ शकत नाही की तो असा खुलेआम हिंडू शकतो. तो कुठेतरी अशा ठिकाणी असणार आहे
ज्या ठिकाणी माणसांचा वावर नसणार आहे, त्याचा कोणीतरी साथीदार जो त्याला डब्बा पुरवणार आहे, आणि त्याच्या साथीदारांची, त्याच्या संपर्कात जेवढे काही लोक होते तेवढ्यांची जर नजर ठेवून चौकशी करून जर त्यांना विचारपूस करून जर करण्यात आली, त्यांचे कॉल डिटेल्स काढले, तर नक्कीच कृष्णा आंधळेचा शोध हा लवकरात लवकर लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि कृष्णा आंधळे जो फरार आहे याच्याबद्दल तुमचं मत नक्की नोंदवा. धन्यवाद.